तर विद्यार्थी मित्रांनो, मी रसिका पटेल. आजचा परिपाठ हा माझ्याकडे आहे. तर आपण आता परिपाठाला सुरुवात करूया. आजची दिनांक 24/8/2020 भाद्रपद 6वा दिवस, सूर्य षष्ठी. आजचा सुविचार: एका वेळेस एकच काम करा, ते करताना त्यामध्ये स्वतःचा पूर्ण आत्मा टाका आणि बाकी सर्व विसरून जा. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की आपण अनेक गोष्टी करण्यापेक्षा जर एका वेळेस आपण एकच गोष्ट करायला घेतली, एकच काम करायला घेतलं आणि काम करताना म्हणजे एकच काम आपण करत असू तर त्याच्यामध्ये आपण आपला पूर्ण आत्मा टाकायचा आहे. आत्मा टाकायचा आहे म्हणजे आपण ते काम करत असताना शारीरिक आणि मानसिकरित्या पूर्ण त्याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि आजूबाजूचं सगळं काही विसरून जायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपलं ते काम हे अतिशय यशस्वीरित्या पूर्ण पार पडणार आहे. नमस्ते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बच के रहे हम, जितनी भी दे भरी जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना। India is my country. India is my country. All Indians All Indians are my brothers and sisters. are my brothers and sisters. I love my country I love my country and I am proud of and I am proud of its rich its rich and varied heritage. and varied heritage. I shall always strive I shall always strive to be worthy of it. to be worthy of it. I shall give my parents, I shall give my parents, teachers, teachers, and all elders and all elders respect respect and treat everyone and treat everyone with courtesy. with courtesy. To my country To my country and my people,
devotion. I pledge my devotion. In their well-being In their well-being and prosperity alone and prosperity alone lies my happiness. lies my happiness. Jai Hind. Jai Hind. शिवकालीन एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजेच कोणता तर राजगड हा एक डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी जी सुरुवातीची राजधानी येथे होती. तो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुका वेल्हे गावाच्या आग्नेयेस सुमारे 16 किलोमीटर अंतरावर वर आणि समुद्र सपाटीपासून 1376 मीटर उंचीवर आहे. पायथ्याच्या गुंजवणे गावापासून पाय वाटेने गडावर जाता येते. तेथूनच राजगड चढायला सुरुवात होतो. हत्ती घोडे वगैरे वाहने जातील एवढी रुंदी वाट आहे. या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयेस सुवेळा आणि नैऋत्येस संजीवनी अशा 3 माच्या आणि एक बाले किल्ला आहे. यांचा तट व बुरुज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजेच चिलखती आहेत. या उलट येण्यास पाली, गुंजपा, आळू व काळेश्वरी असे 4 दरवाजे आणि 3 दांड्या आहेत. आणि पद्मावती माची पुष्कळ लांब रुंद असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती येथे होती. तथापि सुवेळा व संजीवनी या दोन्ही माचांवर आणि बाले किल्ला यावरही वस्ती होती. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज कुटुंबासह या बाले किल्ल्यावर राहत असत. सुवेळा माची साधारण सपाट आणि चिंचोळी आहे. उलट संजीवनी माची चिंचोळी असली तरी पायऱ्या पायऱ्यांनी खाली चढत गेली. येथील मुख्य देवता पद्मावती तिचे मंदिर पद्मावती माचीवर आहे. आणि याशिवाय पूर्वी हवालदारांची सदर सुद्धा येथेच होती. पण स्वातंत्र्योत्तर काळात ती भुईसपाट झाली आहे. शिवाजी माच्या आणि बाले किल्ला यावर गणेश, मारुती, महर्षी, जननी, काळेश्वरी आपल्या ताब्यात घेतले. त्याचबरोबर मुरुमदेव आपल्या ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव देऊन ते आपले राजधानीचे ठिकाण केले. त्यामुळे प्रथम काळी काही दिवस शिलीमकर आणि शिवाजी यांच्यामध्ये कुरबुरी होत असे. शिवाजींनी 1670 पर्यंत तिथेच राजधानी ठेवली. शिवाजी व पुढे नंतर संभाजी नंतर हा किल्ला 1-2 वेळा औरंगजेबांच्या ताब्यात गेला असला तरी तो सामान्यतः मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत मावळातील कित्येक किल्ले भोरच्या सचिवांच्या ताब्यात दिले गेले. सिंहगड वगळता संस्थाने विलीन होईपर्यंत ते त्यांच्या ताब्यात राहिले. त्यावेळी तेथे हवालदार व काही अधिकारी वर्ग सुद्धा होते. या किल्ल्याला देखणा व प्रसन्न परिसर लाभला आहे. या परिसरामध्ये पर्यटकांसाठी अनेक फलक लावलेले आहेत. एक फलक खूप सुंदर आहे. त्यावर लिहिलेलं आहे की या गडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिळीमकर या थोर व्यक्तींचं वास्तव्य होतं. राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले आहे. या राजगडाने अंधाऱ्या खोलीतील गुप्त खलबते ऐकली आहेत. महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी या राजगडाने बघितली आहे. अफजलखानाशी लढण्याचे बेत याच गडावर ठरले होते. पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावरून गेले होते. महाराज आग्र्याहून सुटून बैराग्याच्या वेशामध्ये परत आले ते या राजगडावरच. जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे. आणि तो किल्ला म्हणजे कोणता तर राजगड. आता असा शैक्षणिक दृष्टीने, ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा हा राजगड. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका राजाची. एक राजा होता. त्याचं खूप मोठं राज्य होतं, खूप साम्राज्य होतं, वैभवशाली सगळा थाट होता, ऐश्वर्य होतं, विशाल सेना होती, कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. पण हा जो राजा होता तो आता म्हातारा होत चालला होता आणि तो नेहमी आजारी असायचा. त्याचा मृत्यू कधी होईल हे कधी कळू शकणार नव्हतं. आणि म्हणून त्याच्यानंतर राजा हवा म्हणून उत्तराधिकार म्हणून त्याच्या मोठ्या मुलाची राजा म्हणून निवड होते. आणि राजाची ही समस्या नसते
तर राजाला ना त्या वैद्याने सांगितलेलं असतं की आता तुमच्याकडे फार वेळ कमी आहे, तुम्ही आता हे सगळं सोडून द्या आणि जंगलात जा, संन्यास घ्या, तपस्या करा, देवाची भक्ती करा. हे तो वैद्य असा त्याचा वैद्य त्याला सल्ला देतो. राजाला ते पटतं. मग राजा ते करायला सुद्धा तयार होतो. तो वैद्य म्हणतो की तुम्ही खूप छान रीतीने हे राज्य चालवलं, याची काळजी घेतली, पण आता तुम्ही तुमच्या मुलाला हे सगळं सांभाळू द्या. राजाला 4 राण्या होत्या आणि 4 राण्या हे त्याची खूप मोठी समस्या होती. राजाची इच्छा होती की राजाला जंगलात जायचं होतं संन्यास घेण्यासाठी, तपस्या करण्यासाठी. तर राजाला असं वाटत होतं या 4ही राण्यांपैकी एका राणीने माझ्यासोबत यावं आणि संन्यास घ्यावं. म्हणून तो काय करतो, सगळ्यात शेवटची जी राणी आहे, 4थी राणी, तो तिच्याकडे जातो आणि राणीला म्हणतो की मी संन्यास घेणार आहे, तपस्या करण्यासाठी मला जंगलात जायचे राहायला, तर तू माझ्यासोबत येशील का. ती राणी सरळ नकार देते. तिला म्हणते की मी येणार नाही, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, मी इथेच राहील. राजाला फार वाईट वाटतं, कारण की राजाचं फार प्रेम होतं त्या राणीवरती, कारण की सगळ्यात लहान राणी. आणि मग राजाला फार वाईट वाटतं आणि तसाच तो तिच्या राजमहलामधनं बाहेर पडतो आणि मग जातो. तो काय करतो, 3ऱ्या राणीकडे जातो. मग 3ऱ्या राणीकडे जातो आणि 3ऱ्या राणीला सुद्धा तसंच सांगतो की मी आता संन्यास घेणार आहे, जंगलात जाणार आहे तपस्या करण्यासाठी, तर तू माझ्यासोबत येशील का. मग ती राणी म्हणते की नाही, मी तुमच्यासोबत येणार नाही, आणि जर तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जा, तुम्ही गेल्यानंतर पण मी दुसरं लग्न करून घेईन. हे ऐकून त्या राजाला फार वाईट वाटतं. तो खूप नाराज होतो आणि तो तिच्या कक्षातनं बाहेर पडतो. मग आता तो काय करतो, 2ऱ्या राणीकडे जातो. मग 2ऱ्या राणीकडे जातो. ही जी राणी असते, 2री राणी, 2 नंबरची जी राणी असते, ती अतिशय बुद्धिमान असते. ती राजाला नेहमी राजकीय घडामोडींमध्ये वेगवेगळे निर्णय घ्यायला मदत करत असते. काय चांगलं काय वाईट हे नेहमी ती राजाला सांगायची. त्यामुळे राजाला असं वाटत होतं ही राणी तरी आपल्यासोबत नक्की संन्यास घ्यायला येईल, आणि म्हणून तो खूप आशेने त्या राणीकडे जातो. त्या राणीला म्हणतो, त्या बाकीच्या राण्यांना जसं सांगतो तसंच त्या राणीला सुद्धा सांगतो की मी संन्यास घेणार आहे, जंगलात जाणार आहे तपस्या करण्यासाठी. मग ती राणी म्हणते हो, मला सुद्धा तुमच्यासोबत आलेलं आवडेल, पण मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही, तुम्ही निश्चिंत होऊन जा. तिथे जा, तुम्ही तिथे राहा, तपस्या करा, आणि तुम्ही गेल्यानंतर ते अंतिम संस्कार मी हे तुमचे सगळे व्यवस्थित करेल. ज्या अंतिम विधी आहेत, ज्या कार्य आहेत, ते मी खूप शाही थाटात करेन, पण मी तुमच्यासोबत काही येऊ शकत नाही. राजाला फार वाईट वाटतं आणि तो नाराज होऊन तिच्या कक्षेमधनं बाहेर पडणार, तर दरवाजामधनं त्याला आवाज येतो की मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. आणि राजाची मान तेव्हा खाली असते. मग राजा मान वर करून बघतो, तर तिथे एका साध्या वेशेमध्ये, कोणताही दागिना नाही अंगावर, अशा साध्या पोशाखामध्ये त्याची पहिली पत्नी म्हणजेच त्याची पहिली राणी उभी असते. आणि ती राणी म्हणते की मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. राजाला फार वाईट वाटतं की ह्या राणीकडे आपण किती दुर्लक्ष केलं. ह्या राजाचं या पहिल्या पत्नीवरती म्हणजे पहिल्या राणीवर खूप प्रेम होतं. पण नंतर जसे जसे राण्या येत गेल्या तसं हिच्यावरचं प्रेम कमी झालं आणि तिच्याकडे दुर्लक्ष झालं. तरी सुद्धा ती राणी म्हणते की तुम्ही आपल्याला कुठे जायचं आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, किती दिवस राहावं लागणार आहे, तितके दिवस मी तुमच्यासोबत राहायला तयार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही राजा आणि या 4 राण्यांची कथा नाहीये, तर ही गोष्ट जी आहे तर ती माझी, तुमची, आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. आता ह्या 4 राण्या म्हणजे कोण, या गोष्टीतल्या 4 राण्या म्हणजे कोण हे आपण आता समजून घेऊयात, ऐकून घेऊयात. ही जी 4थी राणी आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ही 4थी राणी म्हणजे कोण आहे माहिती का, आपल्यातली आपलं शरीर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या शरीराची खूप काळजी घेतो, तिला म्हणजे सुंदर बनवतो, आपण फिट अँड फाईन म्हणजे तिला फाईन बनवतो आणि तिची कायम आपण काळजी घेत असतो. आता या गोष्टीतली 3री राणी म्हणजे कोण, तर ही 3री राणी म्हणजे कोण माहिती का विद्यार्थी मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी खूप धडपड करत असतो आणि आयुष्याच्या मागे पडत असतो. कोणकोणत्या गोष्टी, तर मोबाईल, लॅपटॉप, कार, घर हे मिळवण्यासाठी आपण खूप धडपडत असतो, आयुष्य सगळं हे पणाला लावतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काय करतो, आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण सुखसोयी मिळवण्यासाठी खूप धडपड करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जी 3री राणी आहे आपल्या गोष्टीतली, तर ती ही राजाला काय म्हणाली होती माहिती आठवतंय का तुम्हाला जरा. तर ही 3री राणी काय म्हणाली होती की तुम्हाला जर जंगलात जायचं आहे तर तुम्ही खुशाल जंगलात जा,
पण तुम्ही जंगलात गेल्यानंतर मी इकडे दुसरं लग्न करून घेईल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तीपेक्षा सगळ्या सुखसोयींना जास्त महत्त्व देतो. आता ही आपल्या गोष्टीतली दुसरी राणी म्हणजे कोण? तर दुसरी राणी म्हणजेच कोण आहे माहिती का विद्यार्थी मित्रांनो? तर ही दुसरी राणी म्हणजे आपली फॅमिली, नातेवाईक, आपले मित्रमंडळी. जेव्हा अंतिम संस्कार असतात, अंतिम विधी असतात, तोपर्यंत हे सगळे नातेवाईक, हे सगळे जण आपल्या सोबत असतात. पण अंतिम विधीनंतर हे आपल्या सोबत नसतात. त्यांना आपल्यासोबत यावं वाटतंय, म्हणजे यावंही वाटत असेल, पण ते आपल्यासोबत तेव्हा त्या क्षणी येऊ शकत नाही. तिथपर्यंतच ते आपले सगळे सोबती असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या गोष्टीतली पहिली राणी म्हणजे कोण आता? तर पहिली राणी म्हणजे आपला आत्मा. आत्मा हा आपल्याला काय आहे विद्यार्थी मित्रांनो? फुकट मिळालेला आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो, कारण की त्याला आपल्या म्हणजे त्याची आपल्याला काहीच किंमत नसते, कारण की तो नेहमी आपल्या सोबतच असतो. आपण सगळ्या सुखसोयी मिळवण्यासाठी खूप धडपडत असतो, खूप पळत असतो, त्याच्या मागे लागतो, पण आपलं मन, आपल्या मनाकडे आपण आतमध्ये शिरून कधीच बघत नाही. आपण त्याला काय हवं आहे, त्याचं काय म्हणणं आहे, त्याच्याकडे कधीच बघत नाही. जसं बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण बरेच डिसिजन घेतो, आणि आपण डिसिजन घेत असताना नेहमी आपला आत्मा हा आपल्यासोबत असतं, आपलं मन हे आपल्यासोबत असतं. बघा, एखादी अवघड गोष्ट करायची आहे आणि ती तुम्हाला येत नाही, पण जेव्हा आपलं आतून मन म्हणतं की नाही, तू ही करू शकतोय, कर, आणि म्हणून आपण काय करतो बाहेरून, तेव्हा म्हणतो की नाही, मी हे करूनच दाखवेल. मन आतून आपलं हे तयार असतं. हे असं जे मन आहे, हा जो आत्मा आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कायम आपल्यासोबत असतो, आणि म्हणूनच आपण याला जपलं पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता नियमित प्राणायाम केला पाहिजे, आणि ओंकार म्हटला पाहिजे, आणि आपल्या मनाची काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्ट नक्कीच आवडली असेल. नमस्ते. आज आपण ना पाण्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स हा जास्त असतो, तर असा आपण आज एक प्रयोग बघणार आहोत. त्यासाठी सेफ्टी पिन, पाणी आणि वाळू, आणि 2 फायबरचे ग्लास, यामध्ये आपण मॅग्नेटिक फोर्स हा पाण्यामध्ये जास्त असतो रेतीपेक्षा. तर हे आता आपण प्रात्यक्षिक बघूया. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हा फायबरचा ग्लास आहे. आता याच्यामध्ये मी वाळू टाकणार आहे, आणि मग त्याच्यामध्ये सेफ्टी पिन टाकणार आहे, आणि मग आपण मॅग्नेटनी आपण त्याच्यामध्ये किती फोर्स आहे ते आपण बघणार आहोत. तर वाळूमध्ये मॅग्नेटचा फोर्स हा फार कमी असतो, त्याच्यामुळे वाळूपेक्षा पाण्यामध्ये मॅग्नेटचा फोर्स हा जास्त असतो. बघा, याच्यात दिसते आपल्याला की मॅग्नेटचा फोर्स फार कमी आहे. बाजूला जे काही लोखंड वाळूमध्ये असे कण आहेत, तर ते थोडेसे आजूबाजूला झालेले आहेत मॅग्नेटमुळे. आता आपण पाण्यामध्ये टाकून बघूयात याचा फोर्स किती. आता आपण पाण्यामधला मॅग्नेटचा फोर्स बघूयात. आपण आता या ग्लासमध्ये पाणी टाकूया सर्वप्रथम, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेफ्टी पिन टाकूयात, आणि मॅग्नेटचा फोर्स बघूयात आपण. बघा, याच्यात किती पटकन मॅग्नेटचा फोर्स आपल्याला लक्षात येतो. वाळूपेक्षा पाण्यामध्ये पटकन आपल्याला हा फोर्स लक्षात येतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रयोग हा समजलाच असेल. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असा ताजमहल याची माहिती आपण ऐकणार आहोत. याचा इतिहास आपण बघूयात. बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर, एक विशाल यमुनाकाठी ताजमहल, सुधीर फडके सम्राट यांनी हे भावगीत अमर केलेले आहे. ताजमहल अमर प्रेमाचं प्रतीक म्हणून गणलं जातं. जगातील 7 आश्चर्यांपैकी तो एक आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्याला 1983 मध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. शुद्ध संगमरवरी इमारत अशी त्याची ख्याती आहे, आणि कितीतरी गोष्टी त्याच्याबद्दल सांगण्यासारख्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्या प्रेमी जनांना स्फूर्ती देणारी गोष्ट म्हणजे एक बादशाह सम्राट याने आवडत्या राणीच्या प्रेमाखातर बांधलेली ही एक समाधी आहे. आता याची भव्य दिव्य कलाकृती बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. जहांगीरच्या मृत्यूनंतर शहाजहान बादशाह झाला होता. अफाट संपत्ती आणि जड जवाहीर तसेच प्रचंड मुलखाचा तो सम्राट झाला.
त्याने उस्ताद अहमद लोहारी यास आराखडा तयार करायला सांगितला. त्याने 1632 कामाला सुरुवात केली. त्याने ही समाधी पूर्ण संगमरवराची करण्याचे ठरवले. असे म्हणतात की या कामाला पांढरा मार्बल हा राजस्थानमधील मकराना येथून मागविला, जास्पर पंजाबमधून, जेड आणि क्रिस्टल चायनामधून, तर कार्नेलियन अरबस्तानामधून, तर सफायर श्रीलंकामधून, फिरोजा तिबेटमधून आणि नीलरत्न अफगाणिस्तानमधून मागवले. या कामासाठी 1000 हत्ती, 20,000 मजूर 20 वर्ष हे काम करत होते. या सगळ्या कामाचा खर्च रुपये 32 मिलियन झाला, म्हणजेच आजच्या काळातले 8.52 बिलियन एवढा खर्च झाला. मधली समाधी 1643 पर्यंत पूर्ण झाली आणि आजूबाजूचे काम 1653 पर्यंत पूर्ण झाले. 2 इमारती आणि मधली समाधी मिळून 42 एकरचा हा ताजमहल तयार झाला. असे म्हणतात की ही अशी इमारत पुन्हा कोणीही करू नये म्हणून शहाजहानने कारागिराचे हात तोडले आणि डोळेसुद्धा फोडले. शहाजहानला त्याची समाधी ताजमहालाच्या समोर यमुनेच्या दुसऱ्या तीरावर करायची होती आणि ती मध्ये पूल बांधायचा होता. पण त्याच्याच मुलांमध्ये बंड होऊन औरंगजेबने बाकी 3 भावांना मारून गादी बळकावली आणि शहाजहानला महालात नजरकैद केले. अंथरुणावर पडून आरशात ताजमहालाचे प्रतिबिंब बघत शहाजहानने डोळे मिटले आणि त्यानंतर ताजमहाल दुर्लक्षित राहिला आणि जाट लोकांनी दिल्लीवर आक्रमण करून 1857 ताजमहालाचे किमती जवाहीर आणि सोनं काढून नेलं. ब्रिटिशांच्या राज्यात लॉर्ड कर्झनने 1908 ताजमहालाची डागडुजी केली आणि त्याला चांगलं रूप आणलं. आता ताजमहल की तेजो महाग आलाय, म्हणजे त्याला पुन्हा छान रूप तयार झालं होतं. ओक नावाच्या एका माणसाने काही पुराव्यानिशी सांगितलं की ताजमहल हे पूर्वी शंकराचं मंदिर होतं, ते पाडून ही इमारत बांधली आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ताजमहलचा पुढे कासव आहे, म्हणजेच हे मंदिर असावे. नक्षीकामामध्ये चोचीत एक तुरीचा दाणा घेतलेल्या एका चिमणीचं चित्र आहे, जे हिंदू धर्मातले लक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यानुसार 2-3 वेळा याचिका करण्यात आली, पण कोर्टाने ती फेटाळली. ताजमहल सध्या मथुरा ऑइल रिफायनीमुळे आणि प्रदूषणामुळे पिवळा पडला गेला आहे. त्यावर सरकारने प्रतिबंधक पावलंसुद्धा उचलली आहेत. काहीही झाले तरी ताजमहल हे आपल्या देशाचं गौरवस्थान आहे. नमस्ते.